इतर नेत्यांनी खाऊनही टाकलेले आहेत. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही, आपल्याला वेळ आहे. साहेबांना या ठिकाणी बोलायचंय आणि या प्रभागामध्ये जे आपल्या जवळपास सगळ्याच प्रभागामध्ये आपले एक असतील, दोन असतील, हे सर्वच उमेदवार आपण उभे केलेले आहेत. जवळजवळ 21 उमेदवार आहेत आणि शहरामध्ये 1 नंबर पासून 1 असेल, 2 असेल, 5, 6, 4, 5, 6, 7, 8, 11, 12, 13, 14, 15, 16 1 किंवा 2 उमेदवार आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे सर्वच उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं लढाई करत आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 6-10 वर्षामध्ये त्यांनी नगरपालिकाच्या माध्यमातून असेल, सामाजिक कामाच्या माध्यमातून असेल, आपल्या आपल्या वार्डामध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. फक्त या ठिकाणी मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करेन की आजपर्यंत ज्या वेळेस या नगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडले गेले त्या नगरसेवकाला त्या नगरपालिकेमध्ये कधीच काम करू दिलं नाही. खासदार, आमदार किंवा नगराध्यक्ष या लोकांनीच हे राज्य चालवलं आणि त्यामुळं आज या शहरामध्ये जर परिस्थिती पाहिली तर लोकांच्या मनामध्ये की ह्या 2 भावाचे भांडण सोडून तिसरा कोणी पर्याय देत असेल तर त्याच्या पाठीशी राहणार आहेत आम्ही. आणि मी आज या ठिकाणी सांगतो, तिसरा पर्याय शिवसेनेच्या नगरसेवकाच्या माध्यमातून आपण जनतेला दिलाय. जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. मी जास्त वेळ न घेता, कारण फक्त 15-20 मिनिटाचा 10 वाजता सभा संपणार आहे, आदरणीय नेते बोलणार आहेत. मी विनंती करतो की सर्वांना आपण पालकमंत्र्यांचं परत एकदा आभार मानूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सूरज महाराज साळुंके यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगानं आज धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे आमचे गुरुवर्य राजेंद्र साळवी साहेब यांचं देखील मी या ठिकाणी याच्या या धाराशिवच्या सभेसाठी आपण उपस्थित झालात त्याबद्दल मी आपलं साहेब मनापासून उपस्थित सर्व धाराशिवकरांच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो. आज आपण धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीला सर्व या ठिकाणी उपस्थित शिवसैनिक बांधव आपण समोर जात आहात. सगळा जो का घटनाक्रम घडलाय निवडणुकीच्या अनुषंगानं तो आपल्या सर्वांना माहित आहे. साहेब, मला या ठिकाणी मी जास्त कुठल्या खोलात जाणार नाही, पण धाराशिव नगर परिषद आणि धाराशिव शहर हे विकासासाठी भूक असलेलं शहर आहे साहेब. या ठिकाणी काम करायची खूप मोठी संधी आणि उपलब्धी आहे. पण या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये जे काही नेतृत्व होऊन गेले साहेब, मी आता व्यक्तिशः काही नाव घेणार नाही कुणाचं, वरिष्ठांचा आदेश आहे, माहिती धर्म पाळायचा आहे, जास्त कुणी हे बोलायचं नाही. पण साहेब, गेली कित्येक वर्ष, 30 वर्ष 40 वर्ष हे शहर साहेब आहे तसंच आहे. या ठिकाणी येणारे आमचे पाहुणे रोळे असतात. आधी मध्ये साहेब कुठले मुंबईचे पाहुणे येतात, पुण्याचे पाहुणे येतात घरी, ते सांगतात अरे तुमच्याकडे जसं आम्ही येतो तसं तुमच्या शहराची परिस्थिती तशीच दिसती, काही बदल दिसत नाही साहेब. आणि साहेब, आज आमच्यासारखी प्रामाणिक काम करणारे सच्चे शिवसैनिक तुमच्यासारख्या तालमीमध्ये आम्ही काम करतोय साहेब. काम करत असताना आम्हाला अनेक अडचणी आहेत, विरोधकांचे आहेत, मित्र पक्षाचे देखील आहेत. पण साहेब, आम्ही थांबणारे शिवसैनिक नाहीत, आम्ही काम करणारे सैनिक आहे साहेब. कारण आमच्या सर्वांच्या पाठीशी तुमच्यासारखा खंबीर नेता उभा आहे. म्हणून येणाऱ्या या निवडणुकीसाठी आम्ही प्रामाणिकपणानं जे काही आपल्या पक्षाचे 20-21 उमेदवार आपण या ठिकाणी दिलेले आहेत त्यांना प्रामाणिकपणानं कसं निवडून आणता येईल साहेब, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. धाराशिव शहराची झालेली जी अवस्था आहे साहेब, याला खरोखर जबाबदार या ठिकाणचे उबाटाचे खासदार, या ठिकाणी उबाटाचे आमदार आणि नगराध्यक्षांची त्यांची मंडळी साहेब, ही लोक जबाबदार आहेत. कारण गुहारी गाठा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं शहर असलेलं, शहराचं वाटोळ जर कोणी केलं असेल, हे चांगले रस्ते तर कोणी फोडले असतील तर ते उबाटाच्या लोकांनी फोडले साहेब, तिथल्या आमदार खासदारांनी फोडले. आणि
साहेब धाराशिवकरांचा आमचा या ठिकाणी आमच्यातला एक बांधव या उबाटाच्या खांदलेल्या गुहारी घाटाच्या खड्ड्यामध्ये पडून एक आमचा या ठिकाणी धाराशिवचा एक युवक मृत पावला साहेब. अतिशय मोठी शोकांतिका आहे. आपण साहेब या ठिकाणी मागच्या वर्षी 140 कोटी रुपये या रस्ते विकासासाठी आपण दिले होते. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी साहेब 2024 साली मला वाटतं साधारणतः मार्च महिन्यामध्ये हा निधी दिला गेला. साहेब टेंडर प्रक्रिया झाली आहे. फक्त साहेब काही लोकांनी चुकीचं या ठिकाणी प्रक्रिया पार पाडली गेली म्हणून देखील तो निधी आपला अडकला गेला. पण साहेब आम्हाला निश्चित खात्री आहे आपण या ठिकाणी आमचे धडाडीचे पालकमंत्री आहात. तुमच्या माध्यमातून येत्या लवकरात लवकर निवडणूक संपल्यासाठी आपल्या वतीने जाहीर करतो की निवडणूक या ठिकाणी नगर परिषदेची होतात धाराशिवकरांचे 140 कोटी रुपये जे त्यामध्ये 59 रस्ते आयडेंटिफाय केलेले आहेत ते लवकरात लवकर सुरू होतील याची मला खात्री आहे. आणि मी आज पालकमंत्री महोदयांवरील आपल्या सर्वांना धाराशिवच्या माझ्या मायमाऊली जनतेला माझ्या बांधवाला शपथ देतो की निवडणूक संपतात या ठिकाणी 140 कोटीच्या रोडची कामं देखील सुरुवात होतील. तर काय करायचं साहेब निधी द्यायचा आपण आणि तिथं शिवाय घ्यायसाठी दुसरी मंडळी या ठिकाणी बॅनर लावते. काय साहेब आपण या ठिकाणी पाठपुरावा करतो सगळ्या गोष्टी करतो आणि तिकडे आपण पाठपुरावा करून ते काम जी आर काढला तोपर्यंत तिकडे बॅनर साहेब लागले असते आम्ही या ठिकाणी 140 कोटी निधी मंजूर करून आणला साहेब. असो साहेब श्रेय ज्यांनी घ्यायचं त्यांनी घ्यावं. पण साहेब या ठिकाणी धाराशिवची आमची जी मायमाऊली जनता साहेब ती या विकासाला भुगतलेली साहेब. त्याच पद्धतीनं या ठिकाणी माझ्या सहकारी माझ्या महाराष्ट्रात सुधीर पाटील यांनी सांगितलं की एकही या ठिकाणी उद्यान या शहरामध्ये नाही असेल. साहेब मागच्या काळामध्ये मी ठाण्याला आपल्याकडे आलो होतो. एकनाथ शिंदे साहेबांचा मतदारसंघ बघितला साहेब आपला मतदारसंघ बघितला आम्ही. साहेब तुमच्याकडे तुमच्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने साहेब आपण 50 कोटी रुपये उद्यान केले साहेब तर साहेब मी या सर्व माझ्या धाराशिवकरांच्या जनतेच्या वतीने साहेब आपल्याकडे माफक विनंती करतो तशी एखादी जरी साहेब आम्हाला उद्यान आपण आपल्या माणसाखाली साहेब करून दिली तर खूप मोठी या ठिकाणी आज म्हणजे वयवर्ग लोक आहे साहेब नाना पार्क त्याला म्हणतो आपण त्याला तर त्याची साहेब खूप मोठी जागा देखील आपल्याला अवेलेबल आहे आणि ते आपल्या माध्यमातून मिळावं ही देखील माझी आपल्याकडे साहेब विनंती आहे. साहेब काम करायला खूप मोठ्या या ठिकाणी स्कोप आहे साहेब. शहर महाग असलेलं आहे शहर विकासाला पण वंचित राहिलेला आहे आणि साहेब काही घराच्या भांडणामध्ये साहेब शहराचा विकास खुंटलेला आहे थांबलेला आहे. आणि साहेब शहराला धाराशिवच्या जनतेला साहेब आपल्याकडे आशा आहे की एकनाथ शिंदे साहेबांसारखा जो खंबीर नेता आहे एकनाथ शिंदे साहेबांसारखा जो खंबीर आज आपला नेता आहे आणि साहेब आपल्या माध्यमातून देखील पालकमंत्री म्हणून साहेब त्याचा विकास आहे कुठं तर तो विकासाची उणीव आहे साहेब निश्चित बोलून येईल. साहेब मला मागून चिठ्ठ्या द्यायला लागल्यात वेळ कमी आहे म्हणून साहेब बोलणार आहेत मी जास्त वेळ घेणार नाही. पण साहेब या ठिकाणी मी सगळ्या धाराशिवच्या मायमाऊली जनतेला सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो की धाराशिवच्या या आपल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये 21 उमेदवार जे आपले उभा आहेत त्याला आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं. मी या ठिकाणी उपस्थित होताना मी माझे मार्गदर्शक सुधीर पाटील असतील आमचे पालकमंत्री साहेब असतील साळवी साहेब असतील आमचे शहर प्रमुख असतील सर्वांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो की आम्ही प्रामाणिकपणानं आपली सेवा इमानत बरी करू. फक्त आपण येणाऱ्या 3 तारखेला मतदाना दिवशी लक्षात आहे मी बघा मी मुद्दा टेस्ट करतो की त्यांचं डोकं आहे का आपण साहेब इथं बोलतो लोक ऐकतात काय साहेब मी बघतो आपण निश्चित या ठिकाणी सुद्धा नागरिक आहात आपण ऐकताय आम्हाला आणि येणाऱ्या 2 तारखेला आपण बहुमताने या ठिकाणी शिवसेनेचे सर्व उमेदवार साधारणतः 20-21 उमेदवार आमच्या या ठिकाणी उभा आहेत तर आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं जेणेकरून आमच्या लोकांना या ठिकाणी काम करायला संधी मिळेल. बघा या ठिकाणी पालकमंत्री आपले आहेत नगरविकास मंत्री आपले आहेत आणि या ठिकाणी काम करण्यासाठी आमच्या चांगली मंडळी आहे म्हणून आपण येणाऱ्या 2 तारखेला आम्हाला जास्तीत जास्त मतदारांनी विजयी करावं एवढंच या ठिकाणी आपल्या ठिकाणी बोलून विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थित या मायबाप जनतेला मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी आजच्या ह्या प्रचार सभेला संबोधित करत असताना मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचे प्रभारी श्री राजन साळवी साहेब धाराशिव जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख भगवान देवकाते आमचे जिल्हा प्रमुख सुरेश साळुंके शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील शुभंगीताई नांदगावकर श्री अजित लाखाळ श्री आकाश कोकाटे श्री आदित्य हमरे सौ संगीताताई काळे श्री बालाजी झेंडे श्री कमलाकर दाने आमचे सहकारी श्री बाजीराव चव्हाण
श्री DM चव्हाण, मंचावर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रामुख्यानं शिवसेनेचे सर्व 21 मंचावर उपस्थित असलेले उमेदवार, या सर्वांच्या वतीनं धाराशिवकरांना मी मनापासून तुमचे आभार मानायला या ठिकाणी आलो आहे की तुम्ही निश्चितपणे या सर्व उमेदवारांना निवडून देणार आहात। प्रामुख्यानं या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून अनेक योजना या धाराशिवच्या विकासासाठी जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे प्रयत्न करून काही योजना मंजूर करून घेतल्या। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या ज्या काही सूचना केल्या होत्या त्यानुसार त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक प्रकल्प या जिल्ह्यासाठी मंजूर केले होते आणि आता ते उपमुख्यमंत्री असताना आणि नगरविकास मंत्री असताना अनेक प्रकल्पाला चालना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। प्रामुख्यानं मी एकनाथ शिंदे साहेबांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार ह्यासाठी मानतो की लाडक्या बहिणींची योजना जी कधी कुणाला स्वप्नातही कल्पना नव्हती, आजपर्यंत अनेक नेत्यांनी आश्वासनं दिली होती पण त्या आश्वासनांची पूर्तता केली नव्हती, ती लाडक्या बहिणींची योजना एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केली आणि राज्यातील सुमारे 2.5 कोटी महिला भगिनींना त्या लाडक्या बहिणीचा योजनेचा फायदा मिळाला। आणि आज अनेक विरोधक प्रयत्न करतायत ती योजना बंद व्हावी म्हणून, परंतु स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की जोपर्यंत या पृथ्वी तलावर एकनाथ शिंदे नावाचं एक वादळ आहे तोपर्यंत ही योजना कदापि बंद होणार नाही, हा त्यांचा विश्वास आपल्या लाडक्या बहिणींना दिला। आणि त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने त्यांचे आभार मी मानतोय की शब्द दिला तो पूर्ण करणारा नेता, त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे आणि आम्ही सगळे त्यांचे अनुयायी आहोत। या धाराशिवमध्ये विकास कामं करण्यासाठी त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली। खात्याचा परिवहन मंत्री म्हणून काम करत असताना अनेक योजना राबवण्यास त्यांनी मला सूचना केल्या। धाराशिवचं जे बस स्टँड होतं त्या बस स्टँडमध्ये काही गोष्टी होत्या त्या करायला त्यांनी मला सांगितल्या। परवाच्या दिवशी म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा मी धाराशिवला आलेलो त्या बस स्टँडची अचानक पाहणी केली, काही त्रुटी नजरेस आल्या, काही विद्यार्थ्यांच्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी मला कळाल्यानंतर ताबडतोब मी सूचनेची अंमलबजावणी केली आणि आमच्या विद्यार्थिनींसाठी ताबडतोब हेल्पलाईनचा नंबर लागू करू अशी त्या ठिकाणी मी सूचना केली होती। ताबडतोब हेल्पलाईनचा नंबर सुद्धा 2 दिवसामध्ये चालू करून दिला आणि त्यामुळे आता आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे। अशाच प्रकारची अनेक योजना आपल्याला करायच्या आहेत। त्यामध्ये तेरणामध्ये 15.6 MLD, रुईभरमध्ये 8.6 MLD, एकूण योजनेची जी किंमत आहे ते 180 कोटी रुपये ते आपल्याला मंजूर करायचे। धाराशिव शहरामध्ये सीसीटीव्हीचे नेटवर्क उभे करून सुरक्षा कवच आपल्याला निर्माण करायचं, जेणेकरून धाराशिव शहरातील नागरिकांच्या आणि माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी आपण या सीसीटीव्हीच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून धाराशिवकरांना सुरक्षितता महत्वाची ठरेल आणि ते योजनेची अंमलबजावणी लवकरच आपण करतो। जिल्हा रुग्णालयामध्ये 500 बेडचे नवीन रुग्णालय जुने कुष्ठधाम येथे उभारण्यात येत आहे। हे काम सुद्धा आता प्रगतीपथावर आहे। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्याला मंजुरी दिली होती। धाराशिव जिल्ह्याचे वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत 600 कोटी रुपये खर्चाचे 500 बेडचे नवीन रुग्णालय ITIच्या जागेत उभारण्यात येत आहे आणि ते काम सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलं होतं आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपण सुरुवात त्या कामाला करतोय। अल्पसंख्याक समाजासाठी 5 कोटी रुपयाचा निधी शादीखाना निर्मितीसाठी उपलब्ध करण्याचा मानस आहे आणि तसेच धाराशिव शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी 7 एकर जमीन धाराशिव शहरालगतच शिवसेनेनं मिळवून दिलेली आहे, हे सुद्धा तुम्हाला विसरता कामा नये। धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामं आपल्याला करायची आहे आणि त्या विकास कामांमध्ये राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, भवानी चौक ते सांजा गावापर्यंत असलेल्या शहरातील अंतर्गत अतिशय मुख्य रहदारीचा असलेला हा रस्ता खड्डमुक्त करण्यासाठी आमचे जिल्हा प्रमुख सुरेश साळुंखे ते फार प्रयत्न करतात आणि हे काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी करायला पाहिजे। धाराशिव शहरासाठी 2 मोठ्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे, त्याला लागणारे वीज बिल देयक साधारणतः 1 कोटी रुपये आहे। ही रक्कम सोलार प्रकल्पाच्या माध्यमातून वाचणार आहे।
धाराशिव शहरात भरणारा आठवडी बाजार ह्या पुढेही सुरू राहील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि ते निश्चितपणे काम केल्याशिवाय मी राहणार नाही. धाराशिव शहरातील उद्यानाची अवस्था अतिशय बकाल झालेली आहे. उद्यान नागरिकांसाठी उपलब्ध नाही. ताबडतोब त्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून बैठक घेऊन सर्व उद्यानं सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करणार आणि त्याचबरोबर आमच्या अण्णांनी सांगितलं, आमच्या सुरज साळुंखेंनी सांगितल्यानुसार एक चांगलं सुंदरचं उद्यान, ज्या उद्यानामध्ये 51 फुटाची विठ्ठलाची मूर्ती सुद्धा आपण प्रस्थापित करू अशा प्रकारचं मोठं उद्यान त्या धाराशिवमध्ये निश्चितपणे मी करून देईन. धाराशिव शहरामध्ये तुळजाभवानी क्रीडा संकुलामध्ये अनेक वर्षापासून बंद असलेला जलतरण तलाव सुद्धा आपण चालू करणार आहोत आणि जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान रस्ता हा तात्काळ मंजूर करून तो सुद्धा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. नेहमी ह्या धाराशिव शहरामध्ये आल्यानंतर धाराशिव शहरातील जनता मला एक प्रश्न या ठिकाणी विचारते की साहेब 140 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ह्या धाराशिव शहरातील जवळजवळ 60 रस्ते चांगले सुस्थितीत करण्यासाठी तो निधी मंजूर करण्यात आला होता, त्याचं काय झालं? मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, फक्त 4 तारखेची वेळ बघा, या 3 तारखेला रिझल्ट आहे आणि आमच्या 21च्या 21 उमेदवारांना तुम्ही निवडून देणार याची मला काही शंका नाही आहे. ह्या सगळ्या उमेदवार जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्या सगळ्यांना बोलवून 4 तारखेला धाराशिव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करू आणि या धाराशिव शहरामध्ये 140 कोटी रुपयाचा जो प्रकल्प बंद पडला होता, काही लोकांनी आपापसात वाद विवाद निर्माण करून तो प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते, त्यांच्या नाकावर टिकून आमच्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या धाराशिव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली आपण नारळ फोडून त्याला सुरुवात करणार आहोत असं पालकमंत्री या नात्याने मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे पुढल्या वर्ष ते 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अतिशय सुंदर आणि सुस्थितीत असलेले रस्ते या धाराशिवचे झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. अनेक गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये करायची, सुसज्ज असे हॉस्पिटल निर्माण करायचे, सुसज्ज अशा व्यायामशाळा निर्माण करायच्या, सुसज्ज अशी उद्यानं निर्माण करायचे, परंतु जसं आमच्या नेत्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं, काही लोक आपापसामध्ये वाद निर्माण करतात, निवडणुका आल्यानंतर भावनिक आवाहन करतात, सोशल मीडियावर काही ना काही रील्स पाठवतात आणि त्या माध्यमातून मतदान करायचं आवाहन करतात, परंतु ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांच्या जे आवाहन करतात ते खोटं आव्हान आहे, त्या आव्हानाला बळी पडू नका. तुम्ही फक्त आणि फक्त शिवसेनेचा धनुष्यबाण बघा आणि त्या धनुष्यबाणाला मतदान करा अशी विनंती करायला मी आलेलो आहे. निवडणुका लागल्या, अनेक लोकांनी मला सांगितलं राज्यामध्ये महायुतीचं सरकार यायला जसं आहे, देशामध्ये महायुतीचं सरकार आहे, तसंच ह्या राज्यामध्ये सुद्धा विविध नगर परिषदमध्ये आपल्या युती व्हायला पाहिजे. मी बैठक आमची झाली आणि बैठक झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना म्हणालो, साहेब राणा पाटील साहेब आमचे मित्र आहेत, ते ह्या धाराशिवचे आमदार आहेत, मी त्यांच्याशी चर्चा केली आणि पहिली जी युती आहे महायुती ती आम्ही जाहीर केली आणि टीव्ही समोर मी बावनकुळे साहेब आणि राणा पाटील साहेब आहेत, आम्ही एकत्र आलो आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही धाराशिवच्या जिल्हा परिषदा असू द्या, पंचायत समित्या असू द्या, नगर परिषदा असू द्या, आम्ही निवडून आणू आणि युतीची घोषणा त्या ठिकाणी केली. चर्चा चालू झाली, मी स्वतः चर्चेला बसलो, आमचे पदाधिकारी चर्चेला बसले, त्यांचे काही लोक चर्चेला बसले. आमचं ठरलं, माझ्याच घरी ती बैठक झाली मुंबईला की एकत्रितपणे सन्मानानं युती करायची. युती करण्याचं निश्चित झालं. आमचे संपर्क प्रमुख म्हणून जे आमचे प्रभारी आहेत राजन साळुंखे यांची नियुक्ती झाली, चर्चा झाली. चर्चेमध्ये किती जागा भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला द्यायच्या हे ठरलं आणि त्यानुसार पुढची बोलणी आम्ही चालू केली. निवडणुकीची तारीख जशी जाहीर झाली त्यानुसार फॉर्म भरायची सुद्धा तारीख जाहीर झाल्याने फॉर्म भरायला सुरुवात केली. ज्या ज्या जागा आम्हाला देण्याचं निश्चित झालं होतं त्या जागा त्यांनी देईल आमचं कबूल केलं होतं, परंतु त्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेच्या उमेदवारांबरोबर समोर त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले. आम्हाला कळलं, आमच्या पदाधिकाऱ्यांना कळलं, आपली फसगत झाली. चर्चा एका बाजूला चालू होती आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच उमेदवारांच्या समोर उमेदवारी अर्ज त्या लोकांनी टाकले होते. चर्चा संपुष्टात आली आणि संपुष्टात आल्यानंतर माझ्याकडे राजन साहेबांनी सांगितलं, आता साहेब काय करायचं, कारण जो निर्णय ह्या धाराशिवमध्ये आपल्याला करायचा होता तसा होत नाही.
मी सांगितलं अरे बाबा महायुती लढायचं, केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका, देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका अशी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये राज्यामध्ये लढायचं आहे आणि आपल्याला महायुतीमध्येच लढावं लागेल. परत चर्चेला सुरुवात केली, परंतु चर्चेअंती निष्पन्न काही झालं नाही. त्यांनी आपले उमेदवार उभे केले, आपण आपले उमेदवार उभे केले, परंतु शेवटी पक्ष हा तुम्हाला जसा वाढवायचा आहे तसं आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा आहे आणि तो अधिकार आम्हाला आहे. त्यामुळे आम्हाला आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कारण शिवसेना आमची संघटना आहे, जशी तुमची संघटना आहे, तुमचा पक्ष आहे, तसा शिवसेना हा माझा पक्ष आहे, माझ्या एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष, आमच्या सगळ्या शिवसैनिकांचा पक्ष आहे. तो जर आम्ही या ठिकाणी काही गोष्टींसाठी संपुष्टात आणला तर भविष्य आमचं उज्ज्वल होऊ शकत नाही. कारण ह्या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेले नगराध्यक्ष आधी होते आणि तरी सुद्धा आम्ही थोडा कमीपणा घेत सांगितलं की नाही, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात, आम्ही लहान भाऊ आहेत, आमचा मान सन्मान राखला गेला पाहिजे. परंतु तो मान सन्मान राखला गेला नव्हता. तरी सुद्धा मी आज दौऱ्यावर येता येता काही लोकांशी चर्चा केली, आमच्या सुधीर अण्णांशी चर्चा केली, आमच्या सुरेश साळुंकेशी चर्चा केली, आमच्या राजन साहेबांशी चर्चा केली. शेवटी करायचं काय? आपला मुद्दा जो आहे तो महायुतीचा मुद्दा आहे आणि महायुतीमध्ये लढणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं उमरग्यामध्ये आमची सभा चालू झाल्यानंतर काही लोकांशी चर्चा केल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की शेवटी महायुती महत्वाचा घटक आहे म्हणून महायुतीमध्येच धाराशिवमध्ये लढायचं. आमची जरी फसगत झालेली असेल, आमच्या जरी शिवसेनेच्या उमेदवारांच्या समोर मी उमेदवारी अर्ज दाखल केले असतील तरी सुद्धा भविष्याचा वेग घेता येणार आणि भविष्याचा वेग येत असताना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा विचार करून या धाराशिवमध्ये परत एकदा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांच्या माध्यमातून युतीमध्ये लढण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी तशी विनंती केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला की जे झालं ते झालं, भविष्यामध्ये चांगले संबंध आपल्याला जर आपल्या महायुतीच्या माध्यमातून ठेवायचे असेल तर आपल्याला एकत्रितपणे ही निवडणूक लढायची आहे. ज्या ठिकाणी एकास एक उमेदवार असतील त्या ठिकाणी ठीक आहे, परंतु ज्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म असतील त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण लढत लढून नगराध्यक्षाच्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून नव्हे तर महायुतीचा उमेदवार म्हणून पाठिंबा द्यायचा आहे. असा निर्णय पालकमंत्री या नात्यानं या मंचावर आज आम्ही सगळ्यांच्या वतीने घेत आहोत. अजगत आज जरी झाली असेल तर उद्या शिवसेना आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही आजच्या ह्या सभेच्या माध्यमातून आम्ही देतो. आणि निश्चितपणे मंचावर उपस्थित असलेले 21च्या 21 उमेदवार हे आपण प्रचंड मताधिक्यानं निवडून आलाल याची मी खात्री बाळगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की येणारा काळ हा शिवसेनेसाठी महत्वाचा काळ आहे. येणारा काळ ह्या धाराशिव शहरातील जनतेसाठी आणि प्रामुख्याने विकासासाठी महत्वाचा काळ आहे. भविष्यामध्ये जर या धाराशिवचा विकास करायचा असेल, भविष्यामध्ये जर या धाराशिव शहरामध्ये विकासाची गंगा व्हायची असेल तर सर्वच्या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन आपल्याला आजच्या ह्या प्रसंगी करतो. तुम्हाला सगळ्यांना एवढा वेळ या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपले उमेदवार अमरसिंह देशमुख यांचा आज जन्मदिवस आहे. मी साहेबांना विनंती करतो की त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात.